सर, आज बैलपोळा आहे आणि बैलपोळ्यानिमित्त तुम्ही शेतकरी बांधवांना काय अंदाज द्याल? शेतकऱ्यांना सांगा की आणखीन आता जवळपास महाराष्ट्रात जवळपास आज 22, 23, 24, 25, 26 पर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. हो. आणि पाऊस कुठेच नाही का? सध्या पाऊस येणार आहे, फक्त सरी येणार आहेत. आज एवढं जास्त नाही येणार. हो का? हे जे सूर्यदर्शन आहे 3 ते 4 दिवस, तर हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे की काही भागांमध्येच आहे? नाही, काही मराठवाड्यात जास्त राहणार. मराठवाड्यात त्याच्यानंतर मध्ये एक जिल्ह्याचे सांगतो. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, बीड, परभणी, जालना, लातूर, नांदेड, यवतमाळ, संभाजीनगर ह्या पट्ट्यात जरा जास्त सूर्यदर्शन राहणार आहे. हो का? आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, अमरावती, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, दुपारनंतर सरी येतील पावसाच्या. मध्ये आणखीन जवळपास 2-3 दिवस तिकडला पाऊस सुरूच राहील, थोडा वरच्या साईडचा विदर्भाकडला. इकडे थोडं दुपारपर्यंत ऊन भेटेल आणि त्याच्यानंतर काय होईल, पाऊस येईल. आता थोडा सरी येते. आणि त्याच्यानंतर कोकणातला देखील आज पावसाचा जोर ओसरणार आहे चांगला. म्हणजे एवढा काही मोठा पाऊस राहणार नाही, फक्त सरी येतील कोकणात देखील. आणि नाशिककर तिकडं पण काय होईल, दुपारपर्यंत ऊन पडेल आणि अजून सरी सुरू होतील. आणि पाऊस मात्र पुन्हा काय होईल, रात्रीच्याला बी त्याच्यानंतर इकडं म्हणजे नागपूरकडे, भंडाऱ्याकडे तिकडे म्हणजे थोडा पाऊस राहील, अमरावतीकडं. आणि राज्यात मात्र 26 तारखेला मात्र नागपूर, भंडारा, त्याच्यानंतर अमरावती, बुलढाणा, इकडं चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, इकडे जळगाव, बुलढाणा जिल्हा, धुळे आणि नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये 26ला की पावसाला थोडी सुरुवात होणार आहे. 26 ऑगस्टला. 27ला ते पाऊस काय होईल, लगेच पुढे सरकन. ते 27ला पाऊस ते मराठवाड्याकडे येईल. त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव आणि संभाजीनगर 27 तारखेला. 27-28ला मग काय होईल, ते तुमच्या ते अहिल्यानगर पर्यंत येईल. पण अहिल्यानगरकडे काय राहील, थोडं कमी राहील. पण पाऊस मात्र 26, 27, 28, 29 राहील. फक्त कोकणाकडे कमी राहील. फक्त पाऊस काय होईल, आपला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ तिकडच्या पट्ट्यात जास्त राहणार आहे. हो. एकंदरीत आपण म्हणजे बरेच शेतकरी बांधव कमेंट्स पण करत होते की पाऊस कधी उघडणार आहे, तर त्यात सर्व शेतकऱ्यांसाठी आनंद असेल. मग शेतकऱ्याला म्हणा की आता 26 पर्यंत काम करून घ्या. 27 म्हणजे 26ला रात्रीच्या पाऊस विदर्भातून सुरुवात होणार आहे आणि 27ला मराठवाड्याकडे नाही. मग तसं 26ला देखील ना बऱ्याच मराठवाड्यात देखील थोड्या सरी येणारच आहेत. म्हणजे तसं तर 26ला पाऊस सुरू होईल, पण 27, 28, 29 थोडा जास्त आहे हे लक्षात. पुन्हा 30च्या नंतर पुन्हा कमी होणार आहे. हो, शेतकऱ्यांना 2-3 दिवस काम करण्यासाठी संधी राहील. हो, आज मी म्हणलो होतो कडक चांगलं सूर्यदर्शन होईल पोळ्याला. आज सूर्यदर्शन झालं असाल. हो, झाले. आज कडक ऊन पडलेले. शेतकऱ्याला म्हणा की आता ह्याच्यात ह्या 2-4 दिवसात खतं एक टाकून घ्या, कारण की ना 27, 28, 29 पुन्हा एक पाऊस येणारच आहे. एवढा मोठा नसणार आहे, पण पाऊस येणार आहे. हो, म्हणजे 26 तारखेपर्यंत उघड आहे आणि तोपर्यंत शेतकऱ्यांनी पण आपापली कामे करून घ्यायची आहे. 26 नंतर पुन्हा थोड्याशा पावसाला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर आता कोल्हापूर कडला पावसाचा जोर ओसरणार आहे, तिथं पाणी देखील ओसरणार आहे, पूर आलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा. आज सांगायचं झालं तर आज मध्ये नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, थोडं पावसाचं वातावरण म्हणजे सरी थोडा पाऊस चालूच राहणार आहे 23 तारखेपर्यंत. 22-23. हो, ठीक आहे. हो, चालेल. धन्यवाद सर.